तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आपल्या मोसंबीच्या फळबागेमध्ये. सोबतच तुम्हाला माहिती फळबाग म्हणली किंवा शेती जर म्हणली त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाचा वाटा जर असेल तर तो राहतो आपल्या मधमाशांचा. तुम्हाला तर माहिती आपल्या मोसंबीच्या फळबागेमध्ये जो 8 ते 9 मोळ आहे, त्याच्यापैकी एक बघू शकता तुम्ही. बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं आहे. आणि त्यासोबतच आपण जे आपल्या मोसंबीच्या फळबागेमध्ये मटके लावले होते, तर मला भरपूर जण विचारत होते, "दादा मटके नेमके कशासाठी लावतात? त्याचा काय उपयोग राहतो?" नाही का. तर मटक्यामध्ये जे राहतं ना मित्रांनो, मटकं जे थंड राहतं नाही का, आपण झाडाला जर ते लावलं त्याच्यामध्ये ना मोळ बसत राहतं. तर आपण जवळ-जवळ 3 एक मटके लावले होते. कारण आपल्या शेतामध्ये ऑलरेडी 7 ते 8 मोळ बसलेले होते म्हणून आपण 3 मटके लावले होते. तर त्याच्यापैकी नाही का एका मटक्याला आहे ना मोळ लागलेले. आता तुम्ही म्हणशाल कसं काय शक्य नाही का? तर ते तुम्हाला दाखवणार आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा मोसंबी मोसंबी झाड बघा पहिले आणि त्याच्यानंतर हे बघा. भरपूर जण दादा मटक्या लावल्यावर जमतं का? तर अशा पद्धतीने जे मटक्यामध्ये पण मोळ बसू शकतं, बघू शकता तुम्ही. तर जेवढे जास्त मटके लावशाल जर तुमच्या शेतामध्ये ऑलरेडी मोळ नाहीये आणि तुम्ही जर मटके लावशाल समजा त्याच्यात थोडं जर पाणी टाकशाल तर ते जर थंड असलं तर तिथं मोळाचा किंवा माशांचा प्रमाण जास्त होईल आणि तुमची बागेची सेटिंग एकदम व्यवस्थित पद्धतीने होईल. तर फळबाग करताय तर त्याच्यामध्ये मटके नक्की लावा, जेणेकरून तुम्हाला माश्या लवकरात लवकर तिथं जमा होईल आणि पाणी पण त्याच्यामध्ये थोडं ठेवा, म्हणजे जे ते थंड राहील. तर अशा पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो. नवीन असेल तर फॉलो करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.